केली जातोय. लवकर चला. हॅलो, सलामीची विद्यमान जोडी मैदानाकडे मार्गस्थ करा. देव पाटील आपण व्यासपीठावर या. सलामीची जोडी पाठवा. चला. सूरज नवाले, आपले अजून 4 मॅचेस बाकी आहेत. सहकार्य करा मला. आपली सलामीची विद्यमान जोडी मैदानाकडे पाठवा. चला, सलामीची जोडी पाठवा. सहकार्य करा मला आयोजकांना. 4 मॅचेस अजून बाकी आहेत. सहकार्य करा आपण. सलामीची जोडी मैदानावर आल्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या. देव एंटरप्राइजेस समाधानजी पाटील, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. धन्यवाद अक्षयजी पाटील सरांना पण ऐकलं. 63 धावसंख्येचा पाठलाग आणि सलामीचे खेळाडू मैदानामध्ये आलेत. देव एंटरप्राइजेसचे कर्णधार आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे समाधान पाटील आणि त्यांच्या विरोधात सूरजचा हा संघ इन ऍक्शन मोड मध्ये. अक्षित अँड ऋत्विज 11 या दोन संघांमध्ये 63 धावसंख्या आता वाचवायच्या. सांघिक पहिले षटक घेऊन गोलंदाज दीपक पाटील गोलंदाज आपल्याला येताना पाहायला मिळतो देव एंटरप्राइजेस टीम कडून. सलामीचे खेळाडू बॅट्समन स्ट्राईकला आपण पाहू शकाल राजन आणि त्याच्या सोबतीला अतिश, हे दोन खेळाडू सलामीचे उतरलेत. मॅच क्रमांक 4 आणखीन 4 सामने याच्या नंतर पूर्ण करायचे आहेत आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. पुढची मॅच टॉस साठी या झाला ना. चला 25 मिनिटांमध्ये हे उत्तरार्ध संपला पाहिजे. प्रत्येक षटकासाठी 500 रुपये बबलू दादा यांच्याकडून पारितोषिक आहे. राजन यांच्यासाठी प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. राजनजी लोखंडे, पहिलाच बॉल खराब आहे आणि पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. आणि स्टंपच्या मागे चांगली फिल्डिंग सिद्धूला आपण पाहिलं त्या ठिकाणी. ती बॉलला रोखत असताना सिद्धू खराब चेंडू रिलीज केला. 2 धावा या बॉल वरती मिळायला गेल्यात. नो +1 आणि इथून फ्री हिटचा इशारा आला अंपायरचा. पुढचा बॉल फ्री हिटचा चेंडू समोर बॅट्समन अतिश. फुल टॉस बॉल लॉफ केला. हवेमध्ये संचारला. झेलची संधी आणि इथून फ्री हिट असल्या कारणानं बॅट्समन बाद होऊ शकत नाही. पुढचा बॉल ऑन साइडला खेळून काढला. चेंडू खेळाडू तिथे तैनात आहे. तिथे देखील एक सिंगल. आता चांगली गोलंदाजी करतायत. मागील बॉल वरती थोड्याशा चुका झाल्या. नो बॉल आला तो त्याच्यानंतर सावरले डावाला. चांगली गोलंदाजी ती करावी लागेल. 63 धावा तुम्हाला रोखायच्या आहेत आणि इथून महत्वाची भूमिका इथून गोलंदाजांना करावी लागेल.
यावेळीचा बॉल पाड स्वीप केला, एका टप्प्यानं स्क्वेअर लेगला बॉलला दडले सीमा पार. आणखीन एक चांगला स्ट्रोक, 4 रन. टीमची टोटल झाली आतापर्यंत 8 धावा. पहिला षटक सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत दीपक पाटील यांनी 8 धावा खर्च केल्यात. लाईन लेन थोडीशी खराब पाहायला मिळाली. पॉवर प्लेचे पहिले षटक आणि 2 खेळाडू ऑन साइडला, लेग साइडला 2 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे लॉंग ऑफ, स्क्वेअर, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर खाली आहे. अशा पद्धतीने परफॉर्मन्स करतील का? अतिशसाठी पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स खेळायचा होता. पहिल्या बॉल वरती चौकार आल्यानंतर वेगळ्या स्टाईलनं फटका खेळण्याचा प्रयत्न केला अतिशने. इथून डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. चांगली वापसी संदीप पाटील नामक गोलंदाज. या षटकामध्ये शेवटचा बॉल आला, आणखीन एक शेवटचा चेंडू आहे. त्याच्यानंतरची पुढची मॅच एक आणखीन एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये टोटल 8 मॅचेस, त्यामधील 5वी लढत देव इंटरप्राइजेस ओम 11 विपक्ष प्रवीण भोईर प्रतिष्ठान. या दोन संघांमध्ये पुढचा सामना. स्विच हिट केलाय, मागील बॉलवरती अपयश जरूर आलं, पण या बॉलवरती परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉलला पाठवलंय सीमा पार. धावा मिळतील 4. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये दीपक पाटील यांच्या धावा आल्या 12. 63 धावसंख्येची चेस आहे. 63 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि इथून 12 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या. बॉलिंग ट्रॅक वरती समाधान पाटील ऍज अ कॅप्टन, टीमचा महत्वाचा खेळाडू आणि सातत्याने एक अष्टपैलू गोलंदाज म्हणून ज्याची ओळख राहिली. उरण प्रीमियर लीग आताच्या घडीला देखील बेस्ट बॉलरच्या लिस्ट मध्ये समाधान पाटील यांचं नाव आपण पाहिलं. एक लेजंड खेळाडू विंदणे टेनिस क्रिकेट मधील वय वर्ष 40हून अधिक आणि हा खेळाडू आपल्याला इन ऍक्शन मोड मध्ये पाहायला मिळेल. 40+ मधील एक दिग्गज खेळाडू. गोलंदाजी ट्रॅक वरती तयार, लेफ्ट हँडेड मीडियम फास्ट टर्न करण्यासाठी माहीर असणारा समाधान आलाय. पहिला बॉल पडल्यानंतर टेक ऑफ चांगला, लाईन लेन चांगली. अजित स्टंपच्या मागे चांगलं कार्य साधत असताना आणखीन एक 40+ खेळाडू आपण ऍज अ विकेट कीपर म्हणून पाहू शकाल. चांगला बाउन्स झाला, चांगली जम्प त्यांनी घेतली आणि बॉलला कनेक्ट केला. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. टीमची टोटल झाली 12 धावा. पुन्हा एकदा स्टेप आउट केले, पुढे सरसावले, हवेमध्ये संचारला, झेलची संधी, चांगला कॅच पकडला समाधान पाटील यांना आणि पहिला धक्का दिलाय राजन लोखंडे यांच्या स्वरूपात. पहिला धक्का लागला बॅट्समन झेलबाद. नवीन खेळाडू आल्या मैदानामध्ये. कुणाल हा खेळाडू मैदानामध्ये वन डाऊनच्या भूमिकेत. पहिली विकेट स्वस्तामध्ये मिळाली देव एंटरप्राइजेस टीमला. 12 वरती एक खेळाडू बाद झालाय. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या, परंतु त्याच्यानंतर टीमचा महत्वाचा गोलंदाज ज्यानं जिम्मेदारी घेतली आणि त्यानं आतापर्यंत 2 बॉलमध्ये एकही रन्स काढू न देता एक सफलता प्राप्त केली. डावकुराताचा फलंदाज आणि त्याच्यासमोर डावकुराताचा गोलंदाज. आडव्या बॅटने खेळलाय, पंचांचा इशारा आला, इट्स अ नो बॉल. बॉलला दडले सीमा पार. मिळतील धावा टोटल 7 षटकार.
पंचांचा इशारा आलाय, इट्स अ नो बॉल. चला, पंचांनी चांगलं लक्ष ठेवलं आणि इथे नो बॉलचा इशारा. टोटल धावा मिळतात 7 धावा. खराब चेंडू त्याच्यावरती प्रहार करत असताना कोणाला तुम्ही पाहू शकाल, एक युवा खेळाडू आणि त्याच्या समोर समाधान पाटील, डावपुराताचा बॅट्समन जेव्हा समोर आला त्याच्यावरती समाधान पाटील थोडेसे चाचपडले आणि इथून खराब लाईन लेंथ त्याच्यावरती मिळाला. टोटल 7 धावा. संघाची धावसंख्या आता पुढे जाईल 19. या धावसंख्येवरती एक खेळाडू बाद, 19 धावा. कुणालच्या विरोधात समाधान पुन्हा एकदा इथून वापसी हवंय, कमबॅक त्यांना करायचंय. संघाची धावसंख्या झाली 19 धावा. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्या धावेचा पलटवार, हलकीशी मिसफील्ड आणि त्याच्यानंतर त्याचा फायदा उचलला दोन्ही खेळाडूंनी. धावा मिळतात या बॉलवरती. टोटल 2 धावा आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या 21 या धावसंख्येवरती. एकवीस धावा धावफलकावरती. समाधान पाटील यांचा पुढचा बॉल. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये खेळलेत ऑन साइडला, लंगॉनच्या दिशेने फिल्डर पोहोचतात बॉल पर्यंत. सुजलचा थ्रो झालाय आणि इथे धावा पुन्हा एकदा 2. आणखीन 2 धावा त्या बॉलवरती काढण्यामध्ये यश मिळालं खेळाडूंना. 2 धावेनं पुन्हा एकदा संघ पुढे जात असताना 23 या धावसंख्येवरती. अद्याप 40 धावा रोखायच्या देव एंटरप्राइजेस टीम. इथून जर चांगली गोलंदाजी राहिली तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी होईल. परंतु या चुका केल्यात समाधान पाटील. बरेचसे हाफ ट्रॅकर बॉल दिले. कुणाल डावकुराताचा बॅट्समन आणि जर समोर तुम्ही गोलंदाजी कराल तर त्याच्यावरती प्रहार होतील. 2 बॉलचा अद्याप खेळ राहिला या षटकामध्ये. बॅटची एज स्टंपच्या मागे अजित कॅच सोडलाय. त्यांनी प्रयत्न केले परंतु अशा सिच्युएशन मध्ये विकेटची गरज आहे. जर विकेट आल्या तर तुम्ही संधी निर्माण करू शकता. साधा सोपा कॅच सोडलाय त्यांनी कॅच ड्रॉप करत असताना. संघाची धावसंख्या झाली 24 धावा. पहिला दिवस विंधणे प्रीमियर लीग पर्व 7वं. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये टोटल 8 टीम्स. प्रत्येक टीम 2 मॅच आज खेळणार आहे आणि उद्या मात्र एक सामना हा प्रत्येक टीमला खेळण्याची संधी मिळेल. उद्या 7 मॅचेस राहिल्यात आणि आज किती होतील पाहूया आपण. स्कूप केलाय फटका. हो, इथे काय केलं खेळाडूंना. कॅच कोण पकडेल ह्या संभ्रमात ते राहिले आणि इथे आणखीन एक चुकी केली. धावा मिळतात टोटल 4. तुम्ही कॅचेस सोडला नाहीये तर प्रतिस्पर्धी टीमला 4 एक्स्ट्रा रन देखील दिल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात 28 धावा. येणारे 18 बॉल सामना जिंकण्यासाठी 35ची आवश्यकता. 18 बॉल 35 धावा. अठरा बॉल 35 मॅच. नवीन गोलंदाज सूरज पाटील, वेगवान आणखीन एक गोलंदाज. त्याच्यावरती आता विश्वास टाकलाय कॅप्टननं. धावा त्यांना रोखायच्या. जर या षटकामध्ये धावा पुन्हा एकदा 15-16 आल्या तर मॅच पूर्णपणे बनेल सूरज नवालेच्या टीम साठी. अद्याप चांगले खेळाडू स्क्वॉड मध्ये आहेत. एकच खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळालंय. शेवटचे 18 बॉल आणि 35ची आवश्यकता. 18 बॉल 35 धावा. चला घाई करा. पुन्हा एकदा विनंती करू. दुपारचे 3:34 झालेत. अवघ्या 2-3 तासामध्ये आपल्याला पूर्ण आणखीन 4 सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे विनंती राहील. उद्या फायनल डे त्यामुळे तेवढा लोड नको उद्याच्या दिवसामध्ये.
आज जास्तीत जास्त मॅचेस कशा होतील याकडे आपण लक्ष वेधलं. प्रत्येक इनिंग साठी 5 षटकांमध्ये 25 मिनिटाचा वेळ दिला. तर 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं टाकायची आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त वेळ लागला. आयोजक आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये 1-2 आयोजक. 18 चेंडू आणि 35 धावा. कुणाल चांगली बॅटिंग करतोय. विस्फोटक खेळाडू आहे. त्याच्या बॅट मधून एक चांगला षटकार पाहायला मिळाला. त्याला चांगली साथ अतिष्ठ दिली. आणखीन एक फुल टॉस ऑन साइडला मोडीत काढलाय. बॉलला पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे. कुणालच्या बॅट मधून आलाय आणखीन एक मोठा षटकार. संघाची धावसंख्या झाली 34 धावा. एक खेळाडू बाद 34 रन. सूरज जो वेगवान गोलंदाज आहे, वेग असून फायदा नाहीये. तुमच्याकडे लाईन नियंत्रण हवंय. फुल टॉस बॉल मिळाला आणि कुणालनं त्याच्यावरती प्रहार केला. फुल टोल वसूल. चांगली फटकेबाजी. सूरज तयार. नेक्स्ट बॉल सूरजला आपण पाहू शकता. वेगवान जलद गतीचा गोलंदाज. वेगवान बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे. लाईन खराब आहे. एक्स्ट्रा रन आणखीन एका बॉल मध्ये सूरजनं साथ दिला. त्यामुळे आता डोकेदुखी वाढली आहे. टेन्शन वाढलंय देव एंटरप्राइजेस टीम संघासमोर. आणि धावा आता राहिल्यात कमी आणि त्या वाचवायच्या असतील तर गोलंदाजांना चांगली कामगिरी या क्रीडांगणामध्ये करावी लागेल. ती कामगिरी पाहायला मिळत नाहीये. सूरज पाटील 1 बॉल मध्ये 7 धावा. कुणालचं आपण कौतुक करूया. मिडल ऑर्डर मध्ये त्याला बॅटिंग साठी पाठवला. अगदी वन डाऊनला तो आला आणि आता त्यानं कौशल्य आपलं पूर्ण पणाला लावत चांगली फलंदाजी दाखवली. चोख प्रत्युत्तर. ओ बेस बॉल किती लांब उडाले. एवढा वेग आहे या गोलंदाजाकडे. क्लीन बोल केलाय. फलंदाज कुणाल होतील बाद. स्पर्धेचे पहिले विकेट हॅट्रिक गोलंदाज गजाननजी पाटील यांचं आगमन. स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक त्यांनी घेतली. एकमेव असा गोलंदाज आहे ज्याने 3 बॉल मध्ये 3 फलंदाजांना बाद केले. आणखीन 29 आवश्यकता या मॅच मध्ये. नवीन खेळाडू आला अक्रुल पाटील. येणारे 16 बॉल मॅच जिंकण्यासाठी 29 धावा. हे समीकरण हाफ ट्रॅकल पूल करण्याचा प्रयत्न. बॉल सोडलाय सूरजनं त्यामुळे 1 धाव मिळेल. अक्रुल पाटील हा देखील एक चांगला बॅट्समन आहे त्यामुळे बॅटिंग स्ट्रॉंग आहे सूरज नवाले या स्क्वॉड मध्ये. फलंदाजी चांगली आहे. इथून एक सिंगल मिळाली गेली. एका धावेनं आता समीकरण. येणाऱ्या 28 धावेची आवश्यकता. बॉल शिल्लक राहिलेत 15 बॉल आणि 28 ची मॅच. सामना अद्याप ऑन है. जीत की खातिर बस जुनून चाहिए. जिसमें उबालो ऐसा खून चाहिए. ये आसमान भी आएगा जमीन पर. बस इरादों में जीत का गुण चाहिए. संघर्ष चाहिए. तो संघर्ष फलंदाजी करणारी टीम दाखवेल का. 15 बॉल 28 चेस. सामना तेवढा देखील कठीण नाहीये कारण जर इथून आणखीन 1-2 मोठे फटके आले तर मॅच पुन्हा एकदा सोपी होईल. छत्तीस झाल्यात धावा. 15 चेंडू आणि 28 ची आवश्यकता. ते 27 पाहिजे असतील. 27 पाहिजे. 63 धावसंख्येचं आव्हान आहे. सत्तावीस धावेची आवश्यकता. सूरजचा पुढचा बॉल. त्याने टाकलाय फुल टॉस. लॉंग ऑफ ला खेळलाय. फटका मिड ऑफ मधून लॉंग ऑन रिझन मध्ये ट्रॅव्हल झाला. रन्स मिळते 1 धाव. वेग चांगला आहे सूरजकडे परंतु मागील बॉलवरती ज्या पद्धतीने कुणालला क्लीन बोल्ड केलं ती लाईन हवी. नवीन बॅट्समन अक्रुल ज्याच्या बॅट मधून पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली. अक्रुल खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो. या स्क्वॉड मध्ये देखील जवळजवळ 3 ते 4 खेळाडू 40+ खेळतात. देव एंटरप्राइजेस टीम मध्ये चांगली कॅप्टनची संकल्पना. अनुभवी खेळाडूंना त्यांना चान्स देणं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या रडार मध्ये आला नाही. ऑफ ब्रेक केला. बॅट्समनला थांबवलं. इथून आणखीन एक निर्धाव चेंडू.
37 धावा फलकावरती शेवटचा बॉल ओव्हर क्रमांक 3 याच्यानंतर आणखीन 12 बॉलचा खेळ बाकी आहे मॅच जिंकण्यासाठी 26 धावा येणारे 13 चेंडू प्रत्येक बॉलवरती 2 धावेची आवश्यकता 13 बॉल 26 ची मॅच सूरजचा पुढचा बॉल खराब चेंडू बॉल चालला सीमारेषा पलीकडे धावा मिळतील 4 आणि इथून रिव्ह्यूची मांग केली कोणाचा रिव्ह्यू आहे बॅटिंग अंपायर्सचा रिव्ह्यू कॉल आहे चला पंचांच्या मनामध्ये जो संभ्रम आहे तो आपण दूर करू पीटीसी वरती स्पर्धा लाईव्ह पाहायला मिळते आणि त्यामुळे ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला निर्णय पाहायला मिळेल योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल अंपायरचा इशारा आला तिथे षटकार आहे तिथे षटकार मिळाला आपण थर्ड अंपायर्स रिव्ह्यू डिसिजन येईल आणि पंचांचा इशारा आलाय इट्स अ नो बॉल तिसऱ्या पंचांचा निर्णय टोटल 7 धावा या बॉल वरती मिळतील तब्बल 7 धावा एक षटकार आणि एक नो बॉलची टोटल 7 रन्स एकोणीस धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी 13 बॉल 19 धावा सामना सोपा झाला आता पूर्णपणे ज्या पद्धतीची गोलंदाजी करताय सूरज पाटील वारंवार चुका 2 फुलटॉस बॉल त्याच्यावरती प्रहार केले फ्रीडचा बॉल त्याच्यावरती फायदा उचलू शकले नियत बॉल आलाय डॉट निर्धाव चेंडूची सांगता उरलेत 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी इथून 19 धावेची आवश्यकता शेवटचे 12 बॉल 19 धावा लगेच गोलंदाज चॉईस करा आम्ही समजू शकतो मॅच वेगळ्या स्थितीमध्ये परंतु आपल्याला वेळ वाचवायचा आहे यासाठी आयोजक कमिटीकडून आम्हाला ही सूचना आली की फास्ट खेळण्यासाठी आपण खेळाडूंना प्रोत्साहित करा चला पाणी घेऊन जा पाणी मैदानामध्ये जा पाठवा उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि गोलंदाजी ट्रॅक वरती चौथ्या षटकामध्ये सुजल नवाले गोलंदाज सुजल नवाले 12 बॉल मध्ये 19 धाव संख्येचा बचाव आता गोलंदाजांची अग्निपरीक्षा या षटकामध्ये कमीत कमी 8 ते 9 धावा शेवटच्या ओव्हर साठी कमीत कमी 10 तरी राहायला हव्या आणि या उद्देशाने आता सुजलला गोलंदाजी करायची परंतु सलामीला आलेला आतिशबाजी क्रीडांगणामध्ये करतोय त्याला चांगली साथ युवा बॅट्समन अक्रुल पाटीलने दिली येणारे 12 चेंडू आणि 19 धावा ओव्हर द विकेट्स ना गोलंदाज सुजल तयार सज्जन दादा नवाळे यांचा मुलगा आणि सज्जन दादाने चांगली बॉलिंग केली क्रीडांगणामध्ये तेव्हा मुलांना पारितोषिक लावलं विकेट साठी 3000 रुपये परंतु इथे सुजल आला तर त्याला धाव संख्या रोखायच्या सुजल साठी आता पारितोषिक आहे सज्जन दादा नवाळे यांच्याकडून जर विकेट घेतलं तर 2000 रुपये मिळतील पहिला बॉल आडव्या बॅटने खेळला स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये बॉल चाललाय क्षेत्ररक्षक मिड विकेटला तैनात एक धाव पूर्ण आणि पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी पूर्ण करण्यामध्ये यश मिळालं दोन्ही खेळाडूंना येणारे 11 चेंडू आणि 17 ची आवश्यकता 11 बॉल आणि 17 धावा वैयक्तिक 16 वरती बॅटिंग करतोय अतिश चांगली बॅटिंग केली त्यानं प्रत्येक बॉल वरती तो सिंगल डबल घेताना पाहायला मिळाला डॉट बॉल त्यानं कमी खेळलेत आणि त्याचमुळे आता टार्गेट सोपं झालंय येणारे 11 चेंडू आणि 17 ची आवश्यकता ओव्हर द विकेट्स सुजल नवालेचा पुढचा बॉल मध्यम गतीचा गोलंदाज स्टंपच्या वरून निघून गेला बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न केला फाईन लेगला मगाशी फिल्डर होता त्याला तर तिथून स्क्वेअर लेगच्या दिशेने तो आणलाय त्यामुळे फाईन लेग खाली आहे
इथून मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला बॅट्समननं. बॉल आलाय डॉट. येणारे 10 चेंडू आणि 17 धावा. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर वाढवेल, प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवणार आहे आणि इथून डॉट बॉलची संख्या थांबवणं तेवढीच महत्वाची. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. अशा सिच्युएशन मध्ये फलंदाज डेंजर फटके खेळण्याचा प्रयत्न करतात आणि आता सिच्युएशन बदलली मॅचची. मगाशी पारड जड होतो, आता मॅच बॅलन्स आहे. 50-50 सामना. डू ऑर डाय, करो या मरो. इथून जिंकाल तर प्रवास सोपा होईल. जरूर लीग आहे, पराभूत होणाऱ्या संघाला देखील चान्स मिळणार आहे, परंतु ही मॅच जिंकाल तर आणखीन पुढे जाण्याचे चान्सेस वाढतील. ही संकल्पना मनाशी बाळगून गोलंदाज सुजल नवाले कमबॅक करतात. 3 बॉल मध्ये फक्त 2 दिल्यात. 9 चेंडू आणि 17ची आवश्यकता. आता सक्सेस मिळाले. बॉल चाललाय, दिल स्कूप केलाय. बॉल जाईल लॉंग स्टॉप सीमा पार. धावा मिळतील 4. शेवटचे 8 बॉल, सामना जिंकण्यासाठी 13 धावा. 8 बॉल आणि 13 धावा. बॉल चांगला होता, परंतु फलंदाजाचं कौशल्य, फलंदाजाचं मेरिट नुसार खेळणं आणि परफेक्ट शॉट सिलेक्शन या गोष्टी परिपूर्ण बनल्या आणि धावा मिळाल्या 4. 8 चेंडू आणि 13ची आवश्यकता. हे 2 बॉल फार महत्वाचे. जर डॉट बॉल आले तर शेवटच्या षटकामध्ये 13 राहतील, परंतु जर कदाचित एकात मोठा फटका आला तर मॅच पूर्णपणे पुन्हा एकदा सूरज नवालेच्या संघाकडे जाताना पाहायला मिळेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॉलला रोखलंय, चांगली फिल्डिंग केली, रन्स मिळते 1 धाव. सुजल नवालेचं चांगलं षटक. पाव जरी विकेट्स आली नसली तरी एकच चौकार मारू दिलाय. मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवण्याचं काम केलंय. 7 चेंडू आणि 12ची आवश्यकता. शेवटचे 7 चेंडू आणि 12ची आवश्यकता. अक्रूल, त्याच्या समोर सुजल, दोन्ही यंगस्टार एकमेकांच्या विरोधात. आता इथून सुजल कशा पद्धतीने सामोरे जातील. फलंदाज सुजलला पाहताय तुम्ही आणि सुजल गोलंदाज आणि अक्रूल फलंदाज ट्रॅक वरती. 7 चेंडू 12ची मॅच. लास्ट बॉल 4थ्या षटकाचा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर चाललाय. इट्स अ वाईड बॉल. 1 अतिरिक्त रन्स. बाहेर वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे. या बॉलला टर्न जरूर त्याने केलं, पण तो लाईन थोडीशी बिघडली आणि त्याचा फायदा मिळाला. 1 एक्स्ट्रा रन. आता शेवटचे 7 बॉल आणि 11 धावा. 7 चेंडू 11ची आवश्यकता. या मॅच नंतर पुढचा सामना ज्या टीमचा आहे त्यांना आपण रेडी राहा. आपापला स्कॉट घेऊन टॉस जिंकणाऱ्या संघाला मी विनंती करू की त्वरित डिसिजन घेऊन या मॅच नंतर आपल्याला मैदानामध्ये एंटर व्हायचं. 11 धावेची फक्त आवश्यकता राहिली. 7 चेंडू मागे. सुजलचा पुढचा चेंडू. लाईन चांगली आहे. एलबीडब्ल्यू ची केली अपील. 3 स्टंपच्या मधोमध सापडलाय आणि सुजलने पटकावले शेवटच्या बॉल वरती सफलता. अक्रूल पाटीलला पाठवलंय मैदानातून बाहेर. आता म्हणूया आपण रंगात आले मॅच, कारण शेवटच्या 6 बॉल मध्ये 11 धावा अद्याप काढायच्या आहेत. अक्षित अँड ऋत्विज 11 टीमचा कॅप्टन आता मैदानामध्ये आलाय. सूरज नवाले. 6 चेंडू आणि 11 धावा. देव एंटरप्राइजेस कमबॅक करत असताना या षटकामध्ये 12 मध्ये 19 पाहिजे होते आणि ज्या पद्धतीची सुजलनं बॉलिंग केली, फक्त आणि फक्त 8 धावा दिल्यात. समीकरण 6 चेंडू 11 धावा. आकाश भोईर शेवटचं षटक. आकाशला संधी दिली. 6 मध्ये 11 वाचवायच्यात. फिल्डिंग तुम्ही पाहू शकाल. एक लॉंग ऑफला. लॉंग ऑनला फिल्डर अद्याप आला नाहीये. लॉंग ऑनला आला. लॉंग ऑफचा फिल्डर. लॉंग ऑफ, लॉंग ऑन. पाडिश लॉंग ऑनला फिल्डर तैनात आहे. त्याच्यानंतर फाईन लेग लॉंग स्टॉपला फिल्डर तैनात ठेवलाय. मागच्या दिशेनं ज्या पद्धतीने आतिश दिलस्कूप खेळतोय, वेगवेगळे प्रकारचे फटके खेळतोय, त्यासाठी त्यांनी लॉंग स्टॉप फिल्डिंगचा वापर केलाय. आता एक आणखीन खेळाडू वाढवलाय फाईन लेगला.
त्यामुळे आता आकाश कशा पद्धतीने सामोर जाईल. गोलंदाजाने हेच करायचं आहे, जास्तीत जास्त बॉल तुम्हाला ऑफस्टंपच्या लाईन वरती फेकायची आहेत आणि ती गोलंदाजी आकाश भोईर साकारेल का. 6 चेंडू 11ची आवश्यकता. स्वीप केलाय, ओ बॉल निघालाय, बॉल चाललाय सीमारेषेकडे. फिल्डर कडून झाले चुकी, रन्स मिळतील 4. जिथे रन्स एकही मिळणार नव्हती तिथे खराब फिल्डिंग. चला फक्त कदाचित 1 मिळाली असती, तिथे 4 आल्या. अतिश वाकड्या खेळाडू आणि वेगवेगळे फटके त्याने खेळलेत. मागील मॅच मध्ये देखील वसंत नवाल्याने असाच बॉल सोडला आणि गजानन दादांचा संघ जिंकला असता. एक एक चुकी तुम्हाला महागडी ठरेल. या चुका तुम्हाला सावरायच्या. अद्याप ही मॅच संपली नाही. 5 चेंडू 7 धावा. तोच प्रयत्न रिव्हर्स स्वीप करण्याचा राहिला आणि इथून देखील लेग बाईटचा इशारा अंपायरचा आला. 1 धाव मिळेल. आता समीकरण राहिलंय शेवटचे 4 चेंडू आणि इथून मॅच जिंकण्यासाठी अद्याप 6 धावेची आवश्यकता. 4 बॉल 6 धावा. एका षटकारानं काम बनेल, परंतु जर कदाचित 2-3 डॉट आले तर मॅच शेवटच्या बॉल पर्यंत राहील. 4 चेंडू आणि 6 धावा काढायच्या आहेत. फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा बदल. मगाशी जो खेळाडू पॉइंट लावता त्याला आता पुन्हा एकदा दी फाईन लीगच्या दिशेने चालवलाय. 4 चेंडू आणि 6ची आवश्यकता. हाय व्होल्टेज ड्रामा या मॅचचा. मॅच आता चांगल्या स्थितीमध्ये, दोन्हीकडे सामना झुकलाय, बॅलन्स झालाय, बॅलन्स समतोल मॅच. कोण जिंकेल याचं भाकीत लावणं आता कठीण आहे. 4 चेंडू 6ची आवश्यकता. टॅपिंग क्रिकेट, लॉंग ऑफला फिल्डर उभा. 1 झाली, पुन्हा दुसऱ्या धावेचा पलटवार, थ्रो केलाय, रनआउटची संधी, बॉल कनेक्ट झाला नाही. फिल्डिंगच्या चुका, फिल्डिंगचा दर्जा, फिल्डिंगचा स्टँडर्ड हा पाहायला मिळाला नाही आज देव एंटरप्राइजेस टीमच्या खेळाडूंकडून. रन्स मिळाल्या 2. आता समीकरण शेवटचे 3 चेंडू. मॅच जिंकण्यासाठी अद्याप 4ची आवश्यकता. इथे 1 रन्स आणखीन वाचली असती, विकेट्स आली असती, परंतु गोलंदाज आकाशला बॉल कनेक्ट करता आला नव्हता आणि त्याच कारणास्तव धावा मिळाल्या. तिथे 2 धावा. 3 चेंडू आणि 4ची मॅच. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना चाललाय. हाय व्होल्टेज स्थितीमध्ये वेगवेगळे दृश्य या सामन्याने दाखवलेत आणि एक रोमांचक स्थितीतली मॅच. 3 बॉल 4ची आवश्यकता. बॉल आलाय डॉट. आणखीन एक निर्धाव चेंडू. 6 मध्ये 11 रोकायच्या होत्या. जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मॅच मध्ये प्रयत्न केलेत आकाशनं, मॅच जिंकायचे त्याला आणि टाय झाली. सामना तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. आयोजकांकडून सूचना आली. मोठा फटका कन्वर्ट केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याने टिपलाय कॅच. क्षेत्ररक्षकला जेव्हा फिल्डिंग करत असताना आपण अजिंक्य पाटील यांना पाहू शकाल. सोने यांच्या हातामध्ये कॅच आणि सोन्यासारखा कॅच पकडलाय. अजिंक्य पाटीलचं कौतुक करूया. लाजवाब कॅच. वॉट ऑफ फिल्डिंग. मगाशी आपण चर्चा केली की फिल्डिंग खराब करतायत, इथे अजिंक्यने सांगितलं मी चांगली फिल्डिंग करू शकतो. चांगला कॅच पकडलाय. शेवटचा 1 बॉल. सामना जिंकण्यासाठी 4ची आवश्यकता. नवीन खेळाडू, नवीन बॅट्समन आणि टाय करण्यासाठी 3 धावा काढाव्या लागतील. छोटीशी बाउंड्री आहे त्यामुळे 3 धावा कदाचित कठीण राहतील या खेळपट्टीवरती, परंतु या बॉलवरती मोठा फटका, चौकार अपेक्षित आहे. 1 बॉल 4 धावा. विंदडे प्रीमियर लीग चित्तथरारक मॅच. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. सामना आवडला असे प्रेक्षकांना तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 1 बॉल 4ची चेस. मोठा फटका मारायचा, त्यामुळे आता कॅप्टन कडे देखील लक्ष राहील. फिल्डिंग कशी लावतात, खेळाडूंना कुठे तैनात ठेवतात. मगाशी फिल्डिंग चुकीची लावली तेव्हा नो बॉल मिळाला. आता कॅप्टनची कौशल्यता आपल्याला पाहायची आहे. समाधान पाटील अनुभवी खेळाडू आहे आणि त्यांनी अनुभव प्रणाली लावलाय. 1 बॉल 4 धावा. मगाशी आतिश वेगवेगळे फटके मारून धावा बनवत होता, तो आता नॉट स्ट्राइक एंड वरती आहे. कॅप्टन सूरज बाद झाला. आता 1 बॉल 4 धावा.
शेवटचा एक बॉल मॅच जिंकण्यासाठी अद्याप 4 ची आवश्यकता. आकाश तयार ओव्हर द विकेट्स ना. नो बॉल, पंचांचा इशारा आलाय. नो बॉल. इथून 2 धावा पूर्ण झाल्या. 3 नोची 1 रन. आता रनआउटची संधी. बॅट्समन धावबाद. पंचांचा इशाराला. इट्स अ नो बॉल. एकामध्ये 4 काढायच्या होत्या. धावत 2 काढल्या. नोची 1. 3 धावा मिळाल्यात आणि आता शेवटचा एक बॉल. एका धावेची आवश्यकता. जर नो बॉल मिळाला नसता तर देव एंटरप्राइजेस इथे सामना जिंकला असता. आता फिल्डिंग चुका क्षेत्ररक्षक करतायत काय, कॅप्टन करतायत काय, हा प्रश्न आता विचारतात प्रेक्षक. समाधान पाटील टीमचा कॅप्टन आहे. फिल्डिंग लावण्यामध्ये गोंधळलाय आणि त्यात चुका आता महागड्या ठरल्या. 1 बॉल, एकाची आवश्यकता. फिल्डिंग डिपार्टमेंट फ्री हिटचा इशारा दिला अंपायर्सनं. त्यामुळे 3 धावा मिळाल्यात. कंपल्सरी चेसिंग. बॉल डॉट आला तर सुपर ओव्हर होईल. ही सूचना लक्षात ठेवा. बॉल डॉट आला तर सुपर ओव्हर. जर 1 रन्स आली, 1 रन्स कंप्लीट झाली. 1 बॉल राहिलाय. शेवटचा 1 बॉल आणि एकाची आवश्यकता. 1 बॉल 1 बॉल 1. एकामध्ये 4 पाहिजे होत्या. ती चुकी केली कॅप्टनने. फिल्डिंग लावली नव्हती सेट आणि मॅच आतापर्यंत लेवल झालाय स्कोर. जर इथून डॉट बॉल आला तर सुपर ओव्हर खेळवावी लागेल. पुढच्या मॅच मध्ये सिंगल आली तर सामना जिंकेल सूरज नवालेचा हा संघ आपण पाहू शकाल. इथून अक्षित अँड ऋत्विज 11. 1 बॉल 1 धाव. फ्री हिटचा इशारा दिला अंपायर्सना. त्यामुळे एका बॉल वरती 1 काढायचीच आहे. डॉट आला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. पहिली सुपर ओव्हर येईल का? रनआउटची संधी. 1 बॉल 1 ची आवश्यकता. सुपर ओव्हर. चित्त ठराविक मॅच मध्ये. परंतु ही मॅच जरी जिंकण्याच्या वाटणीत होता देव एंटरप्राइजेस. देव एंटरप्राइजेस सुपर ओव्हर. चला कॅप्टन त्वरित 2 खेळाडूचे नावं सांगा आणि त्याच खेळाडूंना तुम्हाला उतरवायचं बॅटिंग साठी. बॅट्समनची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. 3 खेळाडू कोणी उतरवायचं का? ओके. दोन वेळा फिल्डिंग करत असताना चुका केल्या. अन्यथा हा सामना सहजरित्या देव एंटरप्राइजेसने जिंकला असता. मित्र म्हणेल जिंकलेला सामना टाय वरती आला. त्याचं कारण राहिलं फिल्डिंग चुकीची. आणि शेवटची आता सुपर ओव्हर. एक पहिली मॅच विंदडे प्रीमियर लीग पर्व 7वा आणि त्यामध्ये आजच्या पहिल्या दिवसामध्ये पहिली सुपर ओव्हर. आणि पहा नियम आलाय आयोजकांचा 40+ गोलंदाज नकोय. कुणीही गोलंदाजी करू शकेल या मॅच मध्ये. कारण एकच ओव्हर आहे त्यामुळे कुणीही गोलंदाजी करेल. आणि बॅट्समन 3 खेळाडू राहतील. 3 बॅट्समन फक्त मैदानामध्ये येणार आहेत. 2 खेळाडू आउट झाले तर त्यांना बॅटिंग मिळणार नाही. ही लक्षात ठेवा. सुपर ओव्हरचे नियम सर्वांनाच ठाऊक आहेत. चला टॉस नाही आता बॅटिंग साठी पाठवा फलंदाज. टाइम नाही आपल्याकडे. सलामीचे खेळाडू पाठवा. सूरज फलंदाज पाठवा. सूरज कॅप्टन. 4 वाजले. चौथी मॅच आहे. सुपर ओव्हर. चला फिल्डिंग डिपार्टमेंट समाधान पाटील फिल्डिंग लावून घ्या. आपण आता फिल्डिंग नीट लावा. अन्यथा पुन्हा एकदा ज्या चुका केल्या त्या आता तुम्हाला सावराव्या लागतील. वारंवार त्या चुका. मगाशी देखील 6 खेळाडू बाहेर. त्याच्या अगोदर ऑफ साइडला एक्स्ट्रा खेळाडू. या गोष्टी खेळाडूंना लक्षात ठेवायला हव्यात. किती खेळाडू कुठल्या ओव्हरमध्ये. पॉवर प्लेची 2 षटकं होती तेव्हा 3 खेळाडू तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहिले. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माइंड न खेळावं चालणं गरजेचं आहे क्रीडांगणामध्ये. चला फिल्डिंग डिपार्टमेंट 4 वाजलेत. अंपायर्स चला मॅचला स्टार्ट करा. बॅट्समन देखील आले. सुपर ओव्हर 2 खेळाडू आलेत क्रीडांगणामध्ये. 3 खेळाडूंना बॅटिंग मिळेल. पुन्हा एकदा 6 बॉलची मॅच. एका षटकाचा सामना. सुपर ओव्हर सुपर मॅच. BPL विंदडे प्रीमियर लीग
पर्व 7वा आणि त्यामधील या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल सुपर ओव्हरचा थर्रार. चला फिल्डिंग टीम, वारंवार आम्ही तीच सूचना करतो की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि खेळपट्टीवरती पंचपात 4च मॅच, 4थीच मॅच चालू आहे अद्याप. टाइम अलर्ट करा. आपण खेळाडूंना वारंवार टीम मीटिंग घेऊन देऊ नका. अलर्ट ठेवा प्रत्येक खेळाडूला. जर असा टाइम वाढला तर उद्या देखील आपल्याला फायनल खेळायची आहे, मग उद्या देखील अंधार होईल. फायनल देखील आपल्याला जास्तीत जास्त षटकांची खेळवावी लागेल. त्यासाठी विनंती करू की उद्या लवकरात लवकर स्पर्धा चालू करा आयोजक. उद्या लवकरात लवकर जेवढं शक्य होईल 9:30 9:30 वाजता जरी स्पर्धा चालू केली तरी चांगलं राहील. फायनल डे उद्या. शेवटचे 6 बॉल देव एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर प्रसाद शेठ पाटील मॅचचा आनंद घेत असताना चित्तथरारक मॅच राहिली. संघ जिंकला असता अगोदरच्या बॉलवरती जर नो बॉल आला नसता, परंतु त्याच्यानंतर चांगली फील्ड केली आणि एका बॉलमध्ये एक काढू दिली नाही. 6 बॉलचा सामना. गोलंदाज आलाय सुजल नवाले, हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. सुजल नवाले ज्या खेळाडूंना मागील मॅच मध्ये चांगली वापसी करून दिली तोच गोलंदाज. 6 बॉल, परंतु मागील मॅच मध्ये 2 लांब लचक षटकार टोकणारा स्ट्राईक वरती बॅट्समन आहे कुणाल. आता 6 बॉल मध्ये किती धावा काढतील? फुल टॉस बॉल, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग फटक्यास. ओ चांगली फिल्डिंग, लाजवाब क्षेत्ररक्षण. 2 धावा झाल्यात. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. अजिंक्य त्या ठिकाणी होते. अजितला आपण पाहिला. अजिंक्य अगदी साईडला त्यांच्या फील्ड करतात. त्यांनी एक कॅच पकडलं. अजितनं चांगला बॉल रोखला. 2 धावा मिळायला गेल्यात पहिल्या बॉलवरती. 6 बॉल मध्ये किती धावा काढतील? दुसऱ्या टीम कडे गोलंदाजी चांगली आहे. डावपुऱ्याचा अक्रूल गोलंदाज फास्टर तो तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे धावा इथे कितपत रोखतील? फटका फसलाय. पहिली विकेट्स मिळण्याची संधी आहे. सुजलने पकडलाय कॅच. 2 वरती एक खेळाडू बाद झालाय. सुपर ओव्हर मध्ये उर्वरित 3 खेळाडूंनाच बॅटिंग करता येते. त्यामुळे आता पहिला धक्का लागलाय. फलंदाज झेलबाद. 4 बॉलचा उर्वरित खेळ बाकी आहे आणि जर कदाचित या बॉलवरती खेळाडू बाद झाला तर सुपर ओव्हर मध्ये 2च खेळाडूंना बॅटिंग आहे. त्यामुळे दुसऱ्या सत्रामध्ये आव्हान सोपं राहील प्रतिस्पर्धी टीमला. दोन बॉलचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा लागल्या. 2-1 खेळाडू बाद. टीमचा कॅप्टन सूरज नवाले. 4 बॉल खेळायचे. पुढचा बॉल सुजलचा हा नेक्स्ट. ओ चांगला टेक ऑफ, चांगली गोलंदाजी. फर्स्ट स्क्वॉड मध्ये टीमचा कॅप्टन समाधान पाटील वेगवान गोलंदाज आहे, परंतु त्याने विश्वास टाकला सुजल वरती. त्याने मागील सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली, त्याचं कारण राहिलं. आणि सुपर ओव्हर मध्ये सुपर कामगिरी. फक्त 2 धावा दिल्या 3 बॉल मध्ये 1 विकेट बाद केलाय. कदाचित विकेट येईल का या बॉल वरती? ज्या पद्धतीचा दबाव वाढलाय. गोलंदाज तयार. लाईन लेन पुन्हा एकदा बॉलला सोडू दिला. अंपायरचा इशाराला व्हाईट बॉल. बॅटिंग करणाऱ्या टीमनं सांगितलं की आम्हाला DSR हवाय. रिव्ह्यूची ते मांग करतायत आणि चला व्हाईट साठी रिव्ह्यू आहे आणि ती मांग केली. आयोजक आम्हाला सांगतात आपण थर्ड अंपायर्स. चला आमचे आयोजक सांगतात अंपायर्स आले तर बरं होईल. एक अंपायर येऊ दे. चला कोणी आवाज करू नका, कृपया विनंती करतोय आम्ही. जो काही निर्णय आहे तो आम्ही तुमच्यापर्यंत देऊ. देव एंटरप्राइजेस विंदणे चांगली गोलंदाजी करतात आणि तुकारामजी गावण जे आमचे मुख्य अंपायर्स आहेत त्यांना मी विनंती करतोय आपण निर्णय पाहूया. थर्ड अंपायर्स.
पंचांचा इशारा आला, इट्स अ वाईड बॉल, एक्स्ट्रा रन. धाव फलकावरती धावा मिळतील 3 धावा. ऑफस्टम्पच्या बाहेर हा बॉल पंच सांगत असताना आणि इथून एक्स्ट्रा अतिरिक्त रन या बॉलवरती मिळाले गेले. सुजल चांगली गोलंदाजी करतोय, त्याचा प्रयत्न हाच आहे की ऑफस्टम्पच्या बाहेर लाईन वरती गोलंदाजी करावी आणि तिथे तो गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी. एक फलंदाज बाद झालाय. शेवटची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटनं फिरून खेळलाय, फटका चाललाय फाईन लेगच्या वरून, सीमा पार षटकार. या 6 धावेनं संघाची धावसंख्या 9 धावा, 1 बाद 9. मला चॅलेंज आता वाढले देव एंटरप्राइजेस संघासमोर. कमीत कमी जर एका ओव्हर मध्ये 10चं टार्गेट तुम्ही देताय तर फाईट चांगली राहील. अँड सुपर ओव्हरचा दबाव आहे. 2 बॉलचा अद्यापी खेळ आहे आणि 9 धावा झाल्यात. कदाचित एकाच मोठा फटका आला तर स्कोर आणखीन पुढे जाईल आणि तोच प्रयत्न कॅप्टन करताना पाहायला मिळतोय. सूरज बॅकफुटला गेले, पंच केलाय, इनफिल्डच्या वरून दाडलाय, थर्ड मॅनच्या वरून बॉल जाईल, पॉइंटच्या रिझन वरून बॉल चाललाय. अगदी क्षेत्ररक्षण करत असताना इथे आपण पाहिलं फिल्डरला 3 धावा या बॉल वरती वेगाने परत पूर्ण केल्यात. 12 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 5 बॉलचा खेळ संपलाय. स्कोर बोर्ड वरती रन्स आहेत 12. ओव्हर मधील शेवटचा चेंडू आणि शेवटच्या बॉल वरती आता किती रन्स मिळतील. आणि 5 सूरजचा संघाला मी हीच विनंती करू, लगेच आपण क्षेत्ररक्षण लावण्यासाठी या बॉल नंतर मैदानामध्ये त्वरित उतरा. अक्षित अँड ऋत्विज 11. लास्ट बॉल. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती मोठा फटका कन्वर्ट करू शकले नाहीयेत. रन्स मिळते 1 आणि अशा रीतीने 13 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. देव एंटरप्राइजेसला पहिला सामना जिंकण्यासाठी आता मेहनत करावी लागेल. धावा काढायच्यात 6 बॉल मध्ये 14 धावा. सहा बॉल आणि 14चं समीकरण राहील. शेवटच्या ओव्हर मध्ये तुम्हाला आता 14 काढायचे आहेत. आयोजक 1 मिनिट या. 6 मध्ये 14ची आवश्यकता आहे. चला, आयोजकांकडून सूचना आली, जर पुन्हा एकदा सुपर ओव्हर मॅच झाली तर बॉल आउट मॅच दिली जाईल. 3 बॉल टाकण्यामध्ये तुम्हाला संधी दिली जाणार आहे बॉल आउटची. परंतु 14 धावसंख्येचा 1 बॅट्समन सलामीचे खेळाडू मैदानामध्ये पाठवा. बॅट्समन पाठवा. समाधान पाटील सलामीचे खेळाडू तुमच्या मैदानामध्ये पाठवा. आपण बॅट्समन जातात सुजल नवाळे आणि त्याच्या सोबतीला सूरज पाटील. हे 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतात. 6 चेंडू आणि 14 धावा. सूरज फिल्डिंग लावून गेले. लगेच वेळ नाही आमच्याकडे, कारण 34च मॅच. 4 मॅचेस राहिल्यात आणखीन. आज 4 मॅचेस होऊ शकत नाही. कदाचित आणखीन 2 झाल्या तरी देखील महत्वाच्या 2 तरी व्हायला हवे आणखीन. नेक्स्ट मॅच टॉस केला गेला आणि टॉस जिंकणाऱ्या टीमला विनंती करतो पुन्हा एकदा, ओम 11 आणि प्रवीण भोईर प्रतिष्ठान या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी अलर्ट राहा. त्यानंतर तुम्हाला पुढची मॅच खेळायची आहे. ओम 11 आणि प्रवीण भोईर प्रतिष्ठान.
6 चेंडू 14 धावा. गेम इज ऑन. बॉलिंग ट्रॅक वरती अक्रोल पाटील. सुपर ओव्हर. सुजल नवाले हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बूम बूम बॅट्समन. त्याच्या बॅट मधून 14 येतील का? इथून अक्रोल त्याला शांत ठेवेल. 6 बॉल 14. पहिला बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक झाली पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत खेळाडू, परंतु एकापेक्षा जास्त मिळणार नाही. पहिल्या बॉल वरती एक सिंगल. 5 चेंडू 13 धावा. किती दबाव आहे, किती प्रेशर या मॅच मध्ये. एक विजय दोन्ही टीम्सला हवा आहे. एक मॅच जिंकायची आजच्या दिवसामध्ये आणि ती इथून कुठला संघ जिंकेल. शेवटचे 5 चेंडू आणि 13ची आवश्यकता. अक्रोल पाटील तयार. समोर सूरज जो सलामीला आलाय, त्याच्यावरती समाधानने विश्वास टाकला की तुला धावा काढायच्या आहेत. सरळच्या दिशेनं यॉर्कर गोलंदाजी करतात. प्रयत्न चांगला आहे गोलंदाजाचा. एक धाव इथे देखील मिळेल. 2 बॉल 2 सिंगल. सिंगलनं काम बनणार नाहीये. आता समीकरण 4 चेंडू आणि इथून 12ची आवश्यकता. 4 बॉल मध्ये 2 षटकार मारायचे आहेत. सुजल मध्ये ती क्षमता आहे. सुजल ताकदीचा खेळाडू आहे आणि त्याने सातत्याने मोठमोठे फटके ठोकलेत. इथून समोर गोलंदाज देखील तेवढाच ताकदीचा अक्रोल पाटील. वेगवान जलद गतीचा गोलंदाज. फुल टॉस बॉल. मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. संपर्क बरोबर झाला नाही. एक झाली पूर्ण. दुसऱ्या धावेचा पलटवार. रनआउटची संधी सोडली आहे. रनआउटची संधी जज करू शकले नाहीयेत विकेट कीपर अतिश वाकडे आणि इथून धावा मिळतात 2. अतिशचा तोल गेला आणि अगदी ते वळले गेले स्टंप पासून. त्यामुळे 2 धावा इथे पूर्ण झाल्या. येणारे 3 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 10 धावेची आवश्यकता. 3 बॉल 10 धावा. 1 षटकार 1 चौकार 3 बॉल मध्ये. तो दुसरीकडे डॉट बॉल काढण्यासाठी सक्षम असणारा अक्रोल चांगली बेधकता दाखवतोय. गुणवत्ता त्याची दाखवली त्यानं. आणखीन एक यॉर्कर बॉल. बॉल रोखलाय. रन्स घेतली नाहीयेत. सुजल कडे ओव्हर कॉन्फिडन्स. त्याला ठाऊक आहे मी मॅच जिंकून देईल, परंतु इथून हा घेतलेला निर्णय कितपत योग्य हे देखील येणाऱ्या कालामध्ये पाहायला मिळेल. 2 चेंडू 10 धावा. बॉलिंग चांगली करतोय अक्रोल. अगदी खोलात गोलंदाजी. मोठा फटका मारू दिला नाहीये. 2 बॉल 10 धावा. फुल टॉस बॉल. तो देखील मारू दिला नाहीये. अंपायरचा इशारा येईल इथून. बाईचा इशारा आला अंपायरचा. शेवटचा 1 बॉल 9 धावा. मॅच अगदी पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये. सूरज नवाले त्या टीमचा कॅप्टन. अक्षित अँड ऋत्विज 11 टीमचा तो कर्णधार आहे आणि आता इथून त्यानं बाजी मारली असं आपण म्हणूया. 1 बॉल 9 धावा. बॉल खोदून काढला. फटका जरूर चांगला होता. चौकार गेलाय. 5 धाव संख्येनं हा सामना गमवावा लागलाय. देव एंटरप्राइजेस संघाला हार्दिक हार्दिक अभिनंदन. अक्षित अँड ऋत्विज 11 टीम कॅप्टन सूरज नवाले मनपूर्वक आपलं अभिनंदन. पुढची मॅच चला. ओम 11 प्रवीण भोईर प्रतिष्ठान. लगेच मैदानामध्ये जो काही डिसिजन असेल. टॉस कोणी जिंकलाय? टॉस कोणी जिंकला होता? गजानन दादा पाटील यांचा संघ. प्रवीण भोईर प्रतिष्ठान संघ मालक आहेत. ते टीम साठी त्यांनी पैसे भरलेत. संघाची बांधणी त्यांनी केली आणि त्यांचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. प्रवीण भोईर प्रतिष्ठानने टॉस जिंकलाय का? हा, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करायचे ओम 11 ला. चला ओम 11 चे फलंदाज त्वरित मैदानामध्ये. मॅच क्रमांक 5. जशी मॅचला सुरुवात होईल अक्षयजी पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत. मॅन फ्रॉम रावे. ऐकूया त्यांना आपण. पुढची मॅच अक्षित अँड ऋत्विज 11 अँड स्मायरा अँड निहार 11. चला इतपत तो मॅच व्हायला हव्या. या तरी एवढ्या मॅचेस आपण कव्हर करूया. 4 षटकांची मॅच असेल. गजानन दादा लक्ष ठेवा. 4 षटकांची आता मॅच आहे. मागाशी 5 झाल्या. आता 4 ओव्हर आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मागच्या मॅचचा हिरो अतिश ठरलाय. मागील मॅचचा हिरो. या अतिश मॅन ऑफ द मॅच. अतिशला आपण मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करू. चला बाकीच्यांनी बाजूला निघा. ओम 11 चला बॅट्समन पाठवा.